ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. ज्या भक्तिमंदिराचं वर्णन या ओळीमध्ये आलेलं आहे, त्या मंदिराचा पाया कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानेश्वर यांनी रचलेला आहे. ते स्वतः या मंदिराचा पाया झालेले आहेत. अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संत या मंदिराच्या भिंती, गर्भगृह, सभागृह झालेले आहेत. आणि या मंदिराचा कळस मात्र जगद्गुरू तुकोबाराय झालेले आहेत. हे माऊलींचं आणि तुकोबारायांचं श्रेष्ठत्व हे या ओळीमध्ये वर्णिलेलं आहे, ज्यांनी सकल समाजाच्या उत्थानासाठी अविरत आणि अखंड असे प्रयत्न केले आणि ईश्वर आणि मानव यातील अंतर दूर केलं आणि ईश्वर सहज सुलभ प्राप्त होऊ शकतो हे दाखवून दिलं.